पुष्कर, ची सौका आणि पहिला एलिझाबेथ एकादशी आणि आता हा तिसरा मूवी. केवढा मोठा झालायस मूवीमध्ये, काय सांग? नाही, खूप मोठी संधी आहे माझ्यासाठी. म्हणजे ची चौकामध्ये सुद्धा एलिझाबेथ ही काय लहान मुलांचा सिनेमा होता, पण ची चौकामध्ये आणि यामध्ये एवढे सगळे कलाकार असताना सुद्धा, एवढे मोठे ॲक्टर लोक असताना सुद्धा मला काहीतरी करायची संधी मिळते, हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि खूप छान कॅरेक्टर आहे माझं यात. म्हणजे जे ची चौकामध्ये होतं की हिरोईनचा भाऊ तेच सेम आहे, फक्त डिफरन्स एवढाच आहे की तिला जो आहे ची चौकामध्ये त्याला काही पडलेलं नाही आहे. बहीण असू दे, वडील असू दे, त्याला त्याची डिमांड पाहिजे, त्याला फोन पाहिजे, त्याला मस्ती करायला पाहिजे. पण यातला भाऊ थोडासा वेगळा आहे. म्हणजे तो मस्ती करतो, तेवढीच मस्ती करतो, खोड्या करतो, पण एक त्याला आतून वाटतं की अरे आपल्या बहिणीचं चांगल्या ठिकाणी लग्न झालं पाहिजे. आणि तो काही ठिकाणी इमोशनल होतो. पहिल्यांदाच मी काहीतरी इमोशनल करण्याचा प्रयत्न केला आहे, कृपया सांभाळून घ्या ही विनंती. काय इमोशनल एखादा डायलॉग चित्रपटात काय आहे जिथे तू खूप इमोशनल? नाही, डायलॉग असा नाही आहे, पण एका पॉईंटला तो त्याला मिठी मारतो आणि रडायला लागतो तो, ज्यावेळेस फिल्मच्या स्टोरीप्रमाणे. मी ते सांगितलं तर स्टोरी लीक होईल, पण खूप छान आवडेल लोकांना. नेहाबरोबर काम करता तू चित्रपटामध्ये भारत गणेशपुरे आहेत आणि त्याही चित्रपटात होते, ललितही आहे, तर किती मजा आली काम कर? मला काहीच म्हणजे ची चौका आणि यात काही वेगळंच वाटलं नाही. TTMच्या सेटवर ची चौका आणि ची चौकाच्या सेटवर TTM हे दोन्ही सेमच होते, पण खूप मजा आली. पण ची चौकाची बातच वेगळी, म्हणजे परेश सर, आणि त्याबद्दल बोलायलाच नको, ते वेळ नाही. आणि इथे तुला किती कॉमेडी करायला मिळाली आहे, कसा आहे तू? हा कॉमेडी म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे की तो थोडासा त्याच्या खोड्या करतो. म्हणजे असं दाखवलं की ती लग्नातून पळून येते, तर ती आयडिया ही त्या विनायकचीच असते, म्हणजे तिच्या भावाचीच असते. तो म्हणतो की मी इथं रक्षण करायला थांबणार आहे तुझं, आज सांगावं तू पळून बिळून गेलीस तर, आणि त्याला पळून जायची आयडिया सुचते. तर असे तो कॉमेडी थोडीफार करतो, पण इंटरव्हल नंतर तो खूप इमोशनल होतो. तुझं ह्याच्यातलं फेवरेट गाणं कुठचं आहे? माझं क्षणमोहरे. हे गाशील? क्षणमोहरे मन बहरे, बघवाट ही बोलवते, तुझ्या सवे जग हे आता नवे दिसते. मस्त, थँक्यू सो मच.